नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नगरचा तडका या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर। त्यासाठी साहित्य मी घेतलेले आहे अर्धा किलो पनीर, 10-12 काजू, थोडेसे शेंगदाणे, अमूलचं बटर घेतलेलं आहे मी, थोडीशी खसखस आहे ती पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे मी 3 चमचे असेल। त्यानंतर थोडासा पनीरचा तुकडा, 3 मोठे टोमॅटो आणि 4 मोठे कांदे लांब लांब मोठे मोठे कापून घेतलेले आहेत। त्यासोबत थोडीशी आलं लसणाची पेस्ट। मसाल्यांमध्ये 2 चमचे लाल मिरची, 1 चमचा घरगुती मसाला आहे, 2 चमचे धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद आणि थोडीशी फ्रेश क्रीम। सर्वप्रथम आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी 4 कांदे भाजून घेते। थोडासा तेलामध्ये फक्त कलर परतून द्यायचा, आपल्याला पूर्णपणे कांदा भाजायचा नाहीये, फक्त थोडासा गरम करून घ्यायचा आहे। कांदा आपला 2 मिनिटं परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया 3 टोमॅटो। टोमॅटो पण मऊ होईपर्यंत फक्त परतून घ्यायचं आहे। थोडं चिमूटभर मीठ घालते मी, त्याने टोमॅटो लवकर मऊ होईल। आता यामध्ये काजू आणि शेंगदाणे घालून घेते। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, 5 मिनिटं मसाला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो आपला मऊ झालेला आहे। आता आपण मी गॅस बंद करते। आता हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरला मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची। आपला मसाला बारीक वाटून झालेला आहे। दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खसखस आणि पनीर वाटून घ्यायचं आपल्याला। पनीर आणि खसखस त्या दुसऱ्या मसाल्यासोबत नाही वाटायचा, नाही तर तो बारीक नाही होणार, आपल्याला बारीक पेस्ट हवी आहे। आता याचं एक वाटण करून घेऊयात आपण। आता आपण शाही पनीर बनवायला घेऊया। सर्वप्रथम कढईत तेल टाकते मी थोडं आणि बटर घालते। नुसतं बटर घातलं तर बटर जळेल, म्हणून थोडंसं तेल टाकायचं आधी आपल्याला। यामध्ये कलरची मिरची सर्वात प्रथम घालून घ्यायची, त्याने भाजीला चांगला कलर येईल। आता यामध्ये कांदा टोमॅटोचं जे वाटण आपण केलेलं होतं ते घालायचंय। यामध्ये 2 चम्मच आलं लसणाची पेस्ट, आता हे जे मिश्रण यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला आपला जळणार नाही।
तुम्ही जेवढा चांगला मसाला परताल तेवढा तो चांगला होईल. यावर आता मी झाकण ठेवते आणि मसाल्याला 15 ते 20 मिनिटं आपण शिजून घेऊयात. आपला मसाला परतून आता 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत. आता यामध्ये आपण राहिलेले बाकीचे मसाले घालून घेऊयात. आपली ग्रेव्ही फार थिक झालेली आहे. थोडंसं पाणी घालते, तिला पातळ करून घेते. आता यामध्ये आपण खसखस आणि पनीरचं जे वाटण करून घेतलं होतं ते घालूया. तर यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ. आता यामध्ये आपण पनीरचे तुकडे करून घेऊया. पनीर मी परतून नाही घेतलेला, फक्त काप करून घेतले डायरेक्ट. भाजीला तुम्ही बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे. यामध्ये आपण वरून घालूया चिमूटभर कसुरी मेथी. शाही पनीरला थोडीशी गोडसर चव असते, त्यासाठी थोडीशी वरून घालूया साखर. आणि अमूलचं फ्रेश क्रीम मी टाकते याच्यामध्ये. शेवटी थोडंसं बटर. याला मस्तपैकी मिक्स करून घेते मी. आता या भाजीला तर 5 मिनिटं फक्त वाफ घ्यायची आपल्याला. आपली भाजी खायला तयार आहे. याला क्रीम आणि कोथिंबीरने आपण नंतर गार्निश करून घेणार आहोत. त्याच्यावर झाकण ठेवून मी 5 मिनिटं एक वाफ काढून घेते. आपली भाजी आता तयार आहे. आपण यावर गार्निशिंग करून घेऊया. फ्रेश क्रीम आणि थोडीशी कोथिंबीर. आपली शाही पनीर आता तयार आहे. मी शाही पनीरची भाजी रोटीसोबत सर्व केलेली आहे. रोटीची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन पनीर मटर विथ रोटीची रेसिपी सर्च करा. हवं तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला. तुम्ही तिथे जाऊन रोटीची रेसिपी घेऊ शकता. अशा पद्धतीने माझी थाली तयार.